हॅलो फ्रेंड, मी सविता आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज आपण पाहूया 40 इंच हिप असलेली पॅन्टची कटिंग कशी करायची ते। पॅन्टची उंची आहे 36 इंच, सीट गेअर आहे 40 इंच, कंबर आहे 32 इंच आणि त्याचा बॉटम आहे तो आहे 12 इंच। याला आपण पाठीमागून आणि पुढून दोन्ही साईडनी इलास्टिक लावून याला स्टिच करणार आहोत। इथे मी सगळ्यात अगोदर हा कपडा सरळ करून घेते। त्याच्यानंतर हा कपडा मी 2 लेयरमध्ये फोल्ड केलेला आहे। ओपन बाजू समोर ठेवलेली आहे। आता इथे आपल्याला कमरेचे माप टाकायचे आहे। त्याच्यासाठी आपल्याला हिपचा चौथा भाग प्लस त्याच्यात 1 इंच ॲड करून घ्यायचे आहे। आपला हिप आहे 40 इंच, त्याचा इथे चौथा भाग होईल 10 इंच आणि ह्याच्यात आपल्याला 1 इंच ॲड करायचे, म्हणजेच ते होईल 11 इंच आणि ते 11 इंचावर मार्क करून घ्यायचे। तसेच इथे खाली पण 11 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि ही लाईन आपल्याला अशी सरळ करून घ्यायची आहे। तुमचं हिप जे 38 इंच असेल तर त्याचा इथे चौथा भाग करायचा आणि त्याच्यात 1 इंच ॲड करून घ्यायचे। आता आपल्याला सीट गेअरचं माप टाकायचं आहे। त्याच्यासाठी आपला हिपचा चौथा भाग तो होईल 10 इंच, त्याच्यात 2.5 इंच ॲड करायचे, म्हणजेच ते होईल 12.5 इंच। इथे 12.5 इंचावर मार्क करून घ्यायचे। तुमचा हिप 38 ते 40 इंच असेल तर तुम्ही ह्याच फॉर्म्युल्याने पॅन्टची कटिंग करू शकता। त्याच्यानंतर इथे पुढच्या बाजूला आपल्याला 2.5 इंचावर मार्क करून घ्यायचे आहे आणि इथे खाली पण मी 12.5 इंचावर मार्क करून घेते। त्याच्यानंतर इथे आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे। तुम्ही हाताने पण याला शेप देऊन घेऊ शकता। त्याच्यानंतर आपल्याला पॅन्टच्या उंचीचे मार्क करायचे आहे। जी बी आपली उंची असेल त्याच्यात 1 इंच ॲड करून घ्यायचे खालच्या बाजूला आणि इथे खाली मी 37 इंचावर मार्क करून घेते आणि ह्या लाईनला आपल्याला सरळ करून घ्यायचे आहे। आता आपल्याला या दोन्ही पॉईंटचा सेंटर घ्यायचा आहे। हे आहे 14 इंच, त्याचं सेंटर येईल 7 इंच। इथे 7 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि खालच्या बाजूला पण आपल्याला जी खालची बॉटमची लाईन आहे त्याच्यावर इथे 7 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। आपला बॉटम आहे 12 इंच, त्याचा इथे दुसरा भाग घ्यायचा 6 इंच। ही जी आपण रेषा ओढलेली आहे त्या रेषेवर दोन्ही साईडला 3-3 इंच मार्क करायचे। ह्या साईडला 3 इंच आणि त्या साईडला 3 इंच। आता ह्या शेप पट्टीने दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। ह्या साईडला पण आपण तसंच हे दोन्ही पॉईंट जोडून घेणार आहोत। आता याला आपण कट करून घेऊया। आता आपल्याला पाठीमागची साईड कट करायची आहे। पुढच्या बाजूपासून आपण पाठीमागची साईड कट करणार आहोत। मी इथे पॅन्ट आहे तशी दुसऱ्या कपड्यावर ठेवलेली आहे आणि इथे मध्यभागावर 2.5 इंचावर मार्क करून घेतलेले आहे। ह्या साईडला पण आपल्याला वरच्या बाजूला 2.5 इंचावर मार्क करून घ्यायचे। जिथपर्यंत हा वरचा शेप आहे तिथपर्यंत आपल्याला 2.5 इंच मार्क करून घ्यायचे। त्याच्यानंतर इथे खालच्या साईडला आपल्याला 2-2 इंचावर मार्क करून घ्यायचे। तुम्हाला जर पॅन्ट जास्त सैल पाहिजे नसेल तर इथे तुम्ही 2.5 इंचावर पण मार्क करून घेऊ शकता, पण मी इथे खाली 2-2 इंचावर मार्क करून घेते। आणि हा इथे शेप देऊन घ्यायचा आहे आणि इथे वरच्या साईडला आपल्याला 2 इंच वाढवून घ्यायचे आहे आणि ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत आपल्याला अशी लाईन ओढून घ्यायची आहे। ह्या साईडचे पण मी मार्क करून घेते। आपल्याला ह्या साईडला काही एक्स्ट्रा मार्जिन द्यायची नाही आहे, तशीच याला मार्क करून घ्यायचे आणि याला कट करून घ्यायचे आहे। आता ही आपली पॅन्टची कटिंग झालेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही जर पॅन्टची कटिंग केली तर तुमची फिटिंग व्यवस्थित येते। बऱ्याच वेळा आपली पॅन्ट वरच्या बाजूला खेचली जाते। ती का खेचली जाते ते मी स्टिचिंगमध्ये तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आता आपण स्टिचिंग करून घेऊया। त्याच्यासाठी पुढचा एक भाग आणि हा पाठीमागचा भाग एक घ्यायचा आहे। पॅन्टची जी ही साईडची शिलाई आहे ते करून घेणार आहोत। बिलकुल कापड न खेचता ही आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे।
दोन्ही कापड आपल्याला व्यवस्थित एकावर एक ठेवायचे आणि हे पहा दोन्ही एकदम ॲक्युरेट आलेले आहे. त्याच्यानंतर हा जो आपला बॉटम आहे हा आपण तयार करून घेऊयात. त्याच्यानंतर ह्याच पायाचा हा जो आतला भाग आहे याला आपण स्टिच करून घेणार आहोत, म्हणजेच हा आपला एक पाय तयार होऊन जाईल. हे दोन्ही पण पाय आपले तयार झालेले आहे. आता याला आपल्याला मधली जी स्टिच आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे. व्यवस्थित एकावर एक ठेवून हे आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर पॅन्ट स्टिच केली तर ती मधल्या बाजूने वरच्या साईडला खेचली जात नाही. पॅन्टची फिटिंग व्यवस्थित येते. पूर्ण पॅन्टला आपल्याला डबल स्टिच द्यायची आहे. ही सेंटर झाल्यानंतर आपण इलास्टिक स्टिच करणार आहे, ती तर सर्वांनाच येते. त्याच्यानंतर आपली ही पॅन्ट तयार झालेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमचे काही डाऊट असतील तर ते तुम्ही कमेंट करून विचारू शकता.